नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका आणखीन मनोरंजन गोष्टीमध्ये. मला आशा आहे की गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझं नाव अमन आहे आणि मी एका प्रायव्हेट कंपनीत काम करतो. माझी नोकरी अशी आहे जिथे मला 8 तास अखंड उभं राहून काम करावं लागतं. हे काम जरी थकवणारं असलं तरी मी त्याला माझ्या दिनचर्येचा एक भाग बनवून घेतला आहे. माझ्या समोरच्या टेबलवर एक मुलगी काम करते, जिचं नाव चंपा आहे. चंपाचं नाव जितकं साधं आहे तितकीच ती दिसायला खूप वेगळी आहे. तिचं हसणं इतकं गोड आहे की त्याला पाहून दिवसभराची थकवा दूर होतो. चंपाचा स्वभाव खूप हसतमुख आहे. ती अनेकदा माझ्याकडे येऊन विचारते, अमन, तू ठीक आहेस का? आणि मी देखील प्रत्येक वेळी हसत हसत उत्तर देतो, हो, मी ठीक आहे. पण हे फक्त माझ्यापुरतं मर्यादित नव्हतं. ती ऑफिसमधील प्रत्येक व्यक्तीशी असा संवाद साधत होती. सुरुवातीला मला हे साधारण वाटलं, पण हळूहळू हे मला खटकू लागलं. मला वाईट वाटू लागलं की ती सगळ्यांबरोबर असंच का वागते. मी विचार करू लागलो की ती मला खास समजते का नाही. एक दिवस जेव्हा लंचचा वेळ झाला, मी ठरवलं की मी तिच्याशी एकट्याने बोलणार. मी तिला इशाऱ्याने समजवण्याचा प्रयत्न केला की लंच ब्रेकमध्ये ती माझ्याशी बोलावी. जशीच लंचची घंटी वाजली, मी पाहिलं की ती तिच्या टेबलवरून उठली. मी तिच्याकडे गेलो आणि हळुवारपणे सांगितलं, चंपा, तू 1 मिनिट माझ्यासोबत येऊ शकशील का? मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. ती थोडं आश्चर्याने मला पाहत होती, पण मग तिने होकारार्थी मान हलवली. मी तिला ऑफिसच्या बाथरूमजवळ नेलं, जिथे कोणीही नव्हतं. मी थोडा नर्वस होतो, पण मी माझ्या मनातली गोष्ट तिला सांगायचं ठरवलं. चंपा, तू माझ्यावरती प्रेम करतेस का? मी तिच्या डोळ्यात बघत विचारलं. ती हे ऐकून थोडी गोंधळी आणि म्हणाली. काही वेळ गप्प राहिली आणि मग हसत हसत म्हणाली, अमन, तू वेडा झाला आहेस का? माझं लग्न झालेलं आहे आणि तू फक्त एक माझा चांगला मित्र आहेस. मी कधीच असा काही विचार केला नव्हता. हे ऐकून मी रागाने भरलो. मी तळमळत विचारलं, जर असं असेल तर मग तू माझ्याशी इतक्या गप्पा का मारतेस? तू मला हे सगळं का वाटून देत आहेस? तिने शांत आवाजात म्हटलं, मी तुझ्याशी ज्या ज्या गोष्टी शेअर केल्या त्या फक्त मित्र म्हणून केल्या. तुझ्या मनात चुकीचा समज झाला आहे. मी कधीही असा काही इशारा दिला नाही. पण त्यावेळी माझा राग माझ्यावरती ताबा घेत होता. मी तिच्या हाताला जोरात पकडलं आणि म्हणालो, तू मला मूर्ख बनवलं आहेस. तू माझ्या भावनांसोबत खेळला आहेस. चंपा वेदनेने किंकाळली आणि जोरात ओरडली. तिचं ओरडणं ऐकून ऑफिसमधल्या बाकी महिला तिथे धावून आल्या. त्यांनी चंपाला रडत पाहिलं आणि काही न विचारता माझ्यावरती तुटून पडल्या. मी समजवण्याचा प्रयत्न करत राहिलो, पण कोणीही माझं ऐकलं नाही. त्यांनी मला इतकं मारलं की मी उभं राहू शकलो नाही. वेदनेने मी जमिनीवरती कोसळलो. त्यानंतर ऑफिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला बोलवलं आणि म्हणाले, अमन, तुझं या कंपनीत आता काही स्थान नाही. तू जे केलं आहेस त्यानंतर आम्ही तुला इथे ठेवण्याचा विचारही करू शकत नाही. त्या दिवशी माझी नोकरी गेली आणि मी संपूर्णपणे लाजिरवाणा होऊन गेलो. मला कळालं की माझ्या भावना समजून घेण्यात माझी चूक होती. मी फक्त चंपाला चुकीचं समजलो नाही, तर माझ्या भावना नियंत्रित करण्यातही अपयशी ठरलो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.